कष्ट, जिद्द व प्रामाणिकपणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज. भंडारी समाज हा लढवय्या समाज आहे. भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी. प्रत्येकाने समाजाची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले. सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित केलेल्या वधूवर सूचक व स्नेह मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बांदिवडेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, माजी अध्यक्ष अतुल बंगे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजू कीर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मधुमती बागकर, माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी गावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उन्नती धुरी, मंडळाचे तालुका सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष देवीदास आडारेकर, संतोष वैज, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रा संजय खडपकर, देवगड तालुकाध्यक्ष हेमंत कलंगटकर, पेडणे तालुकाध्यक्ष उमेश तळवणेकर, अर्जुन पेडणेकर, हळदणकर, समता सूर्याजी, प्रतिभा कांबळी, ज्ञानदीप राऊळ, मदन पारसेकर, नंदकिशोर चिटणीस, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते. बांदिवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा सौ सुषमा प्रवीण मांजरेकर त्यांच्या आई वडिलांसह विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरवी पेडणेकर, बाळा आकेरकर तर प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अरविंदेकर यांनी तर आभार प्रवीण मांजरेकर यांनी केले. यावेळी 350हून अधिक वधू वरांनी नोंदणी केली होती. माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. भंडारी समाज जो आहे हा मुळात लढवय्या आहे आणि त्याचा इतिहास असा आहे, शिवाजी महाराजांचं जे पहिलं आरमार तयार झालं ते पहिले आरमार प्रमुख होते मायनाक भंडारी. नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये पहिलं पोलीस दल जे स्थापन झालं त्याचं नावच होतं भंडारी मिलिशिया. कोणी फार मोठं नेतृत्व आणि कर्तृत्व केलं असेल तर ते भागवत शेठ कीर, जे रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिर बांधलं गेलं आहे. ते खरं तीन दुबळ्या लोकांसाठी नव्हे तर ते स्वातंत्र्य देवतेचं मंदिर आहे. तुम्ही आजही जाऊन जर तिथे पाहिलं तर तिथे लक्ष्मीनारायणाची उभी मूर्ती आहे मानवरूपी. त्याच्यावरती भिंतीमध्ये स्वातंत्र्य देवतेचं मंदिर आहे. त्या काळात ब्रिटिशांच्या काळात असं मंदिर बांधणं म्हणजे किती धारिष्ट हे एक भंडारी माणूस करू शकतो. भागवत शेठ कीरांनी केलेलं आहे. असे भंडारी समाजाचं हे उत्पत्ती आहे जी समुद्र किनाऱ्याला झालेली आहे. त्याचं कारणसुद्धा मायनाक भंडारी. तर मायनाक भंडारीने जेव्हा महाराजांचं आरमार बनवलं त्या आरमारासाठी जे लोकं आणली ते आपल्या नात्यातली सोयरी गोत्रातली वगैरे सगळे लोकं आणून कटरा पकड जातीतल्या लोकांना घेऊन त्यांनी ते आरमार उभं केलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही किनारपट्टीला जे सगळे भंडारी दिसतो वेगवेगळ्या आडनावांनी आलेलो, मुळात आपण गोव्यात नसेल तिकडे किनारपट्टीच्या अगदी पालघरपर्यंत गेलो. हे या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीवरतीच आम्ही का दिसतो याचं कारण ते आहे. आणि हे बांधणी जेव्हा केली गेली त्यावेळेला महाराज जेव्हा आग्र्याच्या अटकेत गेले तेव्हा सिंधुदुर्गातला किल्ला बांधला गेला आणि तो किल्लासुद्धा मायनाक भंडारीनेच बांधलेला आहे. त्याच्यासाठी लागणारा फंडसुद्धा महाराजांच्या आरमारातनं जो दस्त यायचा समुद्रातला तो दस्त जो यायचा तो वसिलीचं काम म्हणजे कस्टम हे सुद्धा मायनाक भंडारी आणि त्याचे सगळे म्हणजे सवंगडी साथी करायचे. म्हणजे आम्ही जे सगळे आहोत हे मायनाक भंडारीमुळे ह्या किनारपट्टीला आलेलो आहोत. भंडारी समाज जो बसला गेला किनारपट्टीला तर कारण मुळात मायनाक भंडारी. हा इतिहास आहे आमचा. म्हणजे आमचा इतिहास इतका ज्वलंत आणि इतकं मजबूत आहे की आम्ही आमची ओळख विसरलो नाही. त्याचा पुनर ओळख करून द्यायची गरज आहे. आणि त्यासाठी असे मेळावे आम्ही घेतो, वधूवर मेळावे घेतो, इतर शैक्षणिक मेळावे घेतो. अशा पद्धतीनं समाजाचं जागरण करतो, समाजामध्ये त्यांना माहिती पुरवतो. त्यामुळे समाजाला कळतं की आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख काय आहे, पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहात हे त्यातनं तुम्हाला सांगता येण्यासारखं आहे. म्हणून हे सगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. जातीमध्ये आणि 12 बलुतेदारमध्ये मराठा समाजसुद्धा नाही. मग मराठा समाजाच्या इक्वलंट आम्ही आहोत. आज या
जिल्ह्यात सुद्धा आम्ही इक्वल आहोत, पण आम्ही एकजुटीत नसल्यामुळे आमची आज अशी परिस्थिती आहे. आज हा विखुरलेला समाज एकत्रित आणण्याचं काम मी गेली 22 वर्ष करत आहे आणि मी मरेपर्यंत हे करणार आहे. मी आज जिवंत असेपर्यंत मला हे काम करायचं हे माझं कर्तव्य आहे आणि समाज एकवटला तर काहीतरी आयुष्यात कर्तृत्व केलं असं मी समजेन आणि म्हणून मला हा मी चंग मांडलेला आहे की या समाजाला एकवटायचंच. जन्मतारीख आहे 17/10/1990, नॉन क्रमांक 3020. 17/10